नमस्कार, मी प्राजक्ता वैशाली व्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत, आनंदीच राहा. आता जरा डोक्याला इथे थोडं कसं झाले, पांढरे झालेले आहेत केस. माझी ॲक्च्युली एक मेहंदी लावली होती मी पूर्वी, त्यामुळे सगळेच केस माझ्या आतून पांढरीच झालेले. त्यामुळे कंटिन्यू आठवड्याला किंवा टचअप तरी करावंच लागतं. मग आता काय करणार आहे, थोडीशी मेहंदी आणलेली आहे एक ह्याची, ती थोडंसं एक अर्धा चमचा पाण्यात, इन्स्टंट आहे त्यामुळे अर्धा चमचा पाण्यात मिक्स करणार आणि ते कुठं थोडंसं पांढरं दिसतंय तिथं लावून घेणार. चला मग लावूया. आता सकाळची सुरुवात झालेली आहे. आता पहिल्यांदा नाश्ता स्किपच केला, कारण मी कार्यक्रमाला जाणार आहे आणि मिस्टरांचा उपवासच आहे. मुलांच्यासाठी चपाती 4-5 चपात्याचं कणिक मळलं, मिस्टरांच्यासाठी चहा ठेवला मस्तपैकी, आपल्या ह्याचा गवती चहा ठेवला. त्यांना चहा झाला की मी लगेच स्वयंपाकालाच घालणार. इथे बटाटा आणि कांदा चिरून ठेवलेला आहे. कच्चा बटाटा एक घेतलेला आहे, कारण दोघांचं जेवण मला बनवायचं आहे. आता चपात्या करून घेणार. पहिल्यांदा चपात्या झाल्या की मग भाजीला लगेच फोडणी टाकणार. इकडे भात शिजून तयार झालेला आहे, त्यावर मी झाकलेला आहे. आत्ताच मी भांडी घासलेली होती, त्यामुळे बघा लाटणं मी गॅसवर अशा पद्धतीने त्याला पाणी जे लागलेलं असतंय ते सुकवून घेते, म्हणजे त्याला कसं पीठ चिकटणार नाही. यासाठी म्हटलं पटकन 4-5 चपात्या लाटून घेऊयात. एक मुलगा झोपला आणि एक क्लासला आता 10वीचा आहे, तो गेलेलाच आहे. आणि मिस्टर आंघोळ करून बाहेर जरा देवासाठी फुलं काढत आहेत आणि झाडांना पाणी देखील मारत आहेत. अशा पद्धतीने माझ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत. मी तेल टाकलं, जिरं, मोहरी, हिंग, हळद, कांदा टाकलेला आहे. अशा पद्धतीने कांदा भाजून घेणार मस्तपैकी गुलाबी रंगावर, आणि त्यामध्ये बटाटे चांगले फ्राय करणार कांद्यामध्येच, तेलात आणि कांद्यामध्ये व्यवस्थित फ्राय करणार. आणि मग शेंगदाण्याचा कूट घालणार आहे ह्यामध्ये मी, आणि तिखट, मीठ, हिंग, हळद, जरासा गरम मसाला. अशा पद्धतीनं ही आजची बटाट्याची भाजी तयार होणार आहे, जेणेकरून दोन्ही मुलं दुपारच्या जेवणासाठी ही चपाती आणि भाजी खातील आणि भातावर देखील ही भाजी जरासं रस करणार आहे घेतील. अशा पद्धतीने भाजीचा आज बेत केलेला आहे. ही भाजी शिजत आहे, त्यावर मी ताट झाकून एक 7-8 मिनटं ठेवणार, लगेच शिजून ती तयार होईल. आणि चपात्या देखील माझ्या बनवून झालेल्या आहेत आणि यामध्ये भात शिजून तयार आहे. उठके, कधी उठणार? उठ बाळ, 9 वाजल्यात. 9 उठके बाळ. बाहेर बनलं जरासं जाऊन बघूया, तर खूपच ऊन झालेलं होतं. सूर्य देखील वर आलेला होता. ॲक्च्युली 9 वाजले होते. इथे जास्वंदाचं फूल देखील उमललेलं आहे आणि हे कालच लावलेलं गुलाबाचं आहे, हे देखील जास्वंदाचं आहे. आणि ते गुलाबाचं सुंदर फूल आणि हे जास्वंदीचं फूल एक उमललेलं आहे. भांडीसुद्धा घासून तयार झालेली आहेत. मी थोडीशी मेहंदी घेतलेली होती भिजवत, म्हणजे थोडं 2 थेंब भिजत घातली, इन्स्टंटच असल्यामुळे, आणि अशी लावून घेतलेली आहे. जमेल तशी लावते आणि रिकामी होते. ॲक्च्युली कसं लावायचं माहिती आहे पद्धत, पण आता काय वेळ नाही आहे. आत्ता वाजलेले आहेत ऑलरेडी 12 आणि आता मिस्टर आल्यानंतर कार्यक्रमाला जायचं आहे. बघूया आता. अशा पद्धतीने मी आवरली होते. मिस्टरांनी एक फोटो काढला आणि मी कार्यक्रमाला जाऊन आले. संध्याकाळची 3:30ची वेळ झाली आहे. दिवाबत्ती आपली झालेली आहे. इथे कणिक मळलेली आहे आणि मसुरा देखील शिजायला टाकलेले आहेत, डाळ शिजवायला टाकलेली आहे, भात शिजवायला टाकलेला आहे. आता अख्खा मसुरा आज वेगळ्या पद्धतीने बनणार आहे. एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, आलं 1 इंच आणि 1 गड्डा लसणाचा, आणि छोटेसे बारीक काप कांद्याचे आणि उभे काप खाण्यासाठी केलेले आहेत. ते प्रथम काय करणार, मिक्सरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि बारीक वाटण करून घेणार, आणि ते वाटण काय करणार, व्यवस्थित शिजवून घेणार. मिक्सरला प्रथम लावल्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये मसुऱ्यामध्ये ह्याचंच वाटण मी घालणार आहे
आणि वरून कोथिंबीर थोडासा बघा मी कांदासुद्धा घातलेला आहे. खूपच सुंदर टेस्ट येते. आता मी मिक्सर करून घेते ते वाटण व्यवस्थित आणि तेलामध्ये काय करणार थोडीशी चटणी आणि हे वाटण टाकणार आहे. तर तेल घालणार प्रथम 1-2 पळ्या तेल टाकणार. तेल झालं की मी जिरे ह्यामध्ये न घालता मी हे वाटणच काय केलेलं आहे 1-2-3 चमचे होईल असं टाकलेलं आहे आणि व्यवस्थित ते शिजू देणार. त्याला तेल सुटेपर्यंत शिजवायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी चटणी टाकणार जेणेकरून कलर सुंदरच येणार आहे रेड रंगाचं. त्यामुळे व्यवस्थित हलवून घेणार. त्यामध्ये काय केलेलं आहे मी कच्चाच कांदा देखील वरून घातलेला आहे. हिंग हळद टाकत आहे मी सध्या आता हिंगाचा खडा टाकून घेतल्यावर अशा पद्धतीने व्यवस्थित तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे. खूपच सुंदर रेड रंग येणार आहे त्याला ग्रेव्हीसाठी. अशा पद्धतीने शिजवून पहिला घ्यायचं आणि शेवटी आपण मसुरा ज्या काही शिजलेल्या आहेत त्या घालायच्या. मी मोठं मीठ घालते आणि यामध्ये आत्ता काय केलेलं आहे मसुरा टाकून वरून कोथिंबीर टाकणार आणि लिंबू देखील पिळणार. खूपच टँगी फ्लेवर येतो छान मस्त आणि थोडीशी साखर टाकणार म्हणजे आंबट गोड जसं लागतं आपल्या हॉटेलमध्ये तशा पद्धतीचं हा अख्खा मसुरा बनतो. व्यवस्थित हलवून घेणार सर्व आणि त्याच्यावर ताट झाकून व्यवस्थित शिजायला 7-8 मिनिटं देणार. म्हणजे जे काय आपण मसाला घातला आहे तो व्यवस्थित त्यामध्ये मुरेल यासाठी. आणि इकडे आमटीला भांडं लगेच ठेवणार. ही डाळ शिजलेलीच आहे ऑलरेडी. भांडं ठेवणार फोडणीसाठी. या भांड्यात थोडंसं तेल टाकणार. जिरे मोहरी हिंग हळदीची फोडणी देणार सुंदर. आज आमटी डाळीची बनवायला लागले. मिस्टरांना डाळीची आमटी फार आवडते. थोडीशी हळद टाकते. हिंग खडा टाकलेलाच आहे. हळद टाकली आणि हे जे काय वाटण केलं होतं थोडं राहिलेलं तेच मी त्यामध्ये घातलेलं आहे. वेगळं काय वाटण करत बसले नाही कारण आत्ता पुरतीच तेवढी आमटी करणार आहे आणि ती लगेच संपवणार असल्यामुळे मी टाकले. त्यामध्ये आता चटणी टाकली थोडी. जेवढी आपली डाळ आहे त्या पद्धतीने टाकलेली आहे. आणि आता काय करणार थोडंसं बारीक मीठसुद्धा टाकलेलं आहे. आणि हा काय गोडा मसाला मी घरी बनवलेला तो टाकणार. आणि जी काय आपली डाळ शिजलेली आहे ती पहिला व्यवस्थित हलवणार. आणि अशा पद्धतीने डाळीची आमटी तयार झाली आहे. दादू ये बा अख्खा मसुरा. आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. कीप सपोर्ट.